नाशिक जिल्ह्यात ठेकेदारांचा संताप, प्रलंबित देयके व क्लब टेंडर विरोधात तीव्र आंदोलन। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्व ठेकेदार गेटसमोर क्लब टेंडर विरोधात तसेच प्रलंबित संदर्भात आंदोलन करीत आहेत। आज तिरडी आंदोलन करून शासनाविरोधात संतप्त घोषणाबाजी करत आहेत। गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेली देयके न मिळणे आणि विभागीय स्तरावर बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेली क्लब टेंडरची प्रथा या मुद्द्यावरून ठेकेदार संतप्त झाले आहेत। ठेकेदारांनी शासनावर थेट आरोप करत सांगितले आहे की आम्ही कोट्यवधी रुपयांची कामे बँकांकडून कर्ज काढून दागदागिने गहाण ठेवून पूर्ण केली, पण निधी न मिळाल्याने आमची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे। सरकार मुद्दाम निधी अडवून ठेकेदारांना कर्जबाजारी करत आहे। स्थानिक तसेच छोट्या ठेकेदारांना न्याय मिळावा यासाठी ठेकेदारांनी क्लब टेंडरला थेट भ्रष्टाचाराचे हत्यार ठरवत शासनावर तीव्र निशाणा साधला आहे। क्लब टेंडरमुळे मोजक्या ठेकेदारांना फायदा करून देत शासन निधीचा अपहार होत असल्याचा ठेकेदारांचा आरोप आहे। मागण्या मान्य न झाल्यास ठेकेदारांनी आझाद मैदानावर कुटुंबासह व मशिनरीसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। तसेच सरकारकडून लिखित हमी न मिळाल्यास पुढे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, इन्कम टॅक्स, ACB, ED, हायकोर्ट व सत्र न्यायालय यांच्याकडे दाद मागावी लागेल असा इशाराही ठेकेदारांनी दिला आहे। सरकारने प्रलंबित देयके तात्काळ मंजूर करावी आणि बेकायदेशीर क्लब टेंडरची प्रथा कायमची बंद करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा ठेकेदारांचा इशारा आहे। काही वर्षापासून शासकीय मक्तेदार कॉन्ट्रॅक्टर असेल, मजूर सहकारी संस्था असेल किंवा या लोकांनी माननीय सरकारच्या भरोशावरती अनेक कामे ऍडव्हान्स मध्ये करून ठेवली। त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं तुम्ही कामं पूर्ण करा, लवकर निधी तुमच्यापर्यंत पोहोचवला। असं प्रत्यक्षात कधीही झालेलं नाही। आजपर्यंत विचार केला तर अनेकदा आमच्या मतदारांनी निधीची मागणी केली, कितीतरी निधीच्या मागणीच्या प्रकरण आज सरकारकडे प्रलंबित आहे, तरी सरकारकडून कुठल्याही प्रकारची निधी केली जात नाही। कुठल्या मंत्र्यांकडे आम्ही गेले असता, आदिवासी मंत्र्यांकडे खास करून आम्ही गेला असता, त्यांनी आम्हाला डायरेक्ट असं उत्तर दिलं की तुम्हाला कामं कुणी करायला सांगितलंय। असं उत्तर मिळालं कोर्टात काही आत्महत्या करायची का? ही वेळ आज फक्त तुम्ही बोलताय, इथून अनेक लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि लवकरात काही लोक आत्महत्या करतील जर वेळेवर पैसे भेटले नाही तर। काही दिवसामध्ये आमचे पैसे भेटलेच नाही तर आम्ही आझाद मैदानावरती आमच्या कुटुंबासहित आत्मदहनाचा किंवा आत्मक्लेशाचं आंदोलन करणार आहे। शासनाशी काही चर्चा झालेली आहे आणि पुढील निर्णय काय? शासनाची आमची कुठल्याही प्रकारची शासन आम्हाला चर्चा करायला वेळ देत नाही। शासन चर्चा करायला वेळ दिला असता तर ही आज शासनाची अंत्ययात्रा काढण्याची आमच्यावरती वेळ आलेली नसती। आमची मागणी एकच आहे, आम्ही केलेल्या आमच्या कामांच्या हक्काचे पैसे द्यावे। राहिली दुसरी गोष्ट अशी की जे काही क्लब टेंडर करतात त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करतोय। आम्ही स्थानिक ठेकेदार असून आम्ही कामं करू शकतो, बाहेरच्या ठेकेदारांना तुम्ही रेड कार्पेट टाकून कामे देऊ नये। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।